नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत. आधार लिंक असून पण बँक खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत. तर आता लाडकी बहिणी नेमकं काय करायचं, तर तुम्हाला मी आज या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. नेमकं तुम्हाला कोणतं काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लगेच तुमचे जे पैसे आहेत, जे तुमचे आलेले पैसे आहेत ते तुम्हाला लगेच मिळतील. कारण खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे की मला कमेंट सेक्शन पण आला की दादा आमचा आधार लिंक आहे, सगळं आहे, परंतु आमच्या खात्यामध्ये अजून पैसेच आलेले नाही आहेत, तर काय करू सगळे ह्याच्यामध्ये. आणि हा प्रश्न मला वाटतं खूप जणांचा आहे. कारण सगळं व्यवस्थित आहे, फॉर्म पण ॲप्रूव्ह झालेला आहे, कोणाकोणाच तर फॉर्म जुलैमध्ये भरलेला अजून ॲप्रूव्ह नाही झालेला. तर काय करायचं बाबा, ह्या गोष्टींवरती आपण आज बोलणार आहोत. आणि नेमकं तुम्हाला कोणती काळजी घ्यायची, आता नेमकं कोणतं काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे 3,000 रुपये जे आहेत ते मिळतील, याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, कुठलाही वेळ न घालवता. पण सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. हे बघा मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बँक खात्या योजनेचे पैसे आलेच नाही आहेत. लाडक्या बहिणीने आता काय करायचं याच्यावरती तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अर्ज करूनही अद्याप तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर पहिलं लक्षात घ्या. तर तुमचं काय करायचं आहे, पहिल्यांदा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे. आता आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे, तर तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्हाला सापडला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो व्हिडिओ जाऊन बघा. की पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे काही माय आधारची साईट आहे त्या माय आधार साईटवर जावा. तिथं बँक सीडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन येतो, तिथं जाऊन तुम्ही सीडिंग स्टेटस तुम्ही लॉग इन करायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी टाकला की तुमचं स्टेटस दिसेल तुम्हाला ॲक्टिव्ह आहे की नाही, हे तुम्हाला पहिल्यांदा चेक करायचं आहे. कारण खूप जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांना माहीतच नाही आहे की स्टेटस काय आहे. आणि जर ज्यांना माहिती आहे, आता जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंकच नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं सर्वात आधी बँक खातं जे आहे तुमचं ते आधारशी लिंक करून घ्यायचं, ही पहिली तुमची आता गरज आहे. तर पहिल्यांदा ते करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि तुमचा आधार देखील बँकेशी लिंक आहे, तरी तुम्हाला मेसेज पण आला की बाबा मला मेसेज आला आहे की माझं असं तुमचा अकाउंट आहे, तुमचा ॲप्रूव्ह झाला आहे, तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला असं तुम्हाला मेसेज पण आला आहे आणि आधारशी लिंक आहे, तरी पण तुम्हाला पैसे नाही आले, तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधायचा आहे. कुठलीही बँक असो, तुम्हाला पहिल्यांदा बँकेत जायचं आहे. समजा तुमच्याकडे कुठली गव्हर्नमेंट बँक आहे, त्या गव्हर्नमेंट बँकेत जायचं आहे, किंवा प्रायव्हेट बँक आहे तर प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे. कारण काय होतं आहे, तुम्ही तुमच्या खात्यात काय होतं, कमी बॅलन्स मेंटेन केला होता किंवा कमी बॅलन्स ठेवला होता, तर त्या कारणामुळं काय केलेलं आहे, तुमची रक्कम खात्यातून वजा केली असल्याची शक्यता तिथं आहे. तर अशा घटनामध्ये सरकारने बँकेला महिलांचे पैसे वजा न करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. तुम्हाला माहीत असेल तर, नसेल माहीत तर एक लक्षात घ्या. कोणालाही आता पैसे बँकेला तुमचे पैसे जे काय लाडकी बहिणी योजनेचे आहेत ते काढता येणार नाही आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर ज्या महिलांचे काही वजा केलेले आहेत त्यांना परत करण्याचे पण आदेश दिलेले आहेत. त्यामुळं या महिलांना हे पैसे परत मिळणार आहेत, हे पण लक्षात घ्यायचं आहे. आता महिलांनी अर्जात भरलेली त्यांची बँक डिटेल्स पुन्हा एकदा तपासून घ्यायची आहे. आता तुम्हाला लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला आहे, तुमचा फॉर्म सगळं केलेलं आहे, पण तुमचे बँक डिटेल्स तुमच्याकडून चुकले गेले आहेत. ज्यांना खूप जणांचं काय केलं आहे, फॉर्म रिसबमिट करताना पण त्यांच्याकडून बँकची काही जी डिटेल्स आहेत ते चुकीचे गेलेले आहेत. मग आता प्रॉब्लेम होतो की बँकेचं चुकीचं गेल्यामुळं जर तुमचा मंजूर झाला नसेल तर तुम्हाला परत रिसबमिटचा ऑप्शन येईल. आणि जर रिसबमिटचा ऑप्शन तुमचं जर रिजेक्ट झाला असेल तर रिसबमिटचा ऑप्शन येईल. मग तो रिसबमिटचा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला परत माहिती भरून द्यायचं आहे आणि परत सबमिट करताना व्यवस्थित माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ज्यांचं फॉर्म डिसअप्रूव्ड झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे त्यांना लवकर ह्या 31 ऑगस्टच्या आत त्यांना फॉर्म लगेच दुरुस्तीसाठी पाठवा आणि दुरुस्त करून त्यांची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही घ्या, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होऊन तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, हेच लक्षात घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर तुमचा आधार लिंक असेल तर तुम्हाला पहिल्यांदा एक काम करायचं आहे, बँकेत जायचं आहे. बँकेला सांगायचं की बाबा आमचं आधार कार्ड बँकेची लिंक आहे की नाही एकदा चेक करा. बँकेत तुमचं गेल्यानंतर तुम्हाला सगळे ट्रान्झॅक्शन एकदा चेक करायचे आहेत. काय माहिती, तुम्हाला समजा तुम्हाला पैसे आलेले होते पण बँकेने काटून गेले असतील तर हे प्रॉब्लेम होऊ शकतो की तुम्हाला माहीतच नाही या पैसे बँकेत कटलेले आहेत का काय आहेत. तर बँकेशी पहिले संपर्क करा, सगळं आपलं आधार लिंक आधी चेक करा, KYC केलेलं आहे का हे सगळं चेक करा. आणि जे काही तुमचं ट्रान्झॅक्शन आहे ते पासबुकवरती एकदा ट्रान्झॅक्शन प्रिंट करून घ्या. कारण काय होतं, खूप जण आपल्याला माहीतच नसतं बँकेत पैसे आलेत, मेंटेनन्समध्ये राहिले होते ते कटून गेले, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. काय करायचं आहे, बँकेत जायचं, संपर्क साधायचा. आता आज रविवार आहे तर आज नाही उद्या पहिल्यांदा
पहिल्यांदा सकाळ सकाळ पहिला नंबर लावायचा बँकेमध्ये आणि पहिल्यांदा सगळं चेक करून घ्यायचं की आपलं व्यवस्थित आहे का बाबा, बँकचं सगळं डिटेल्स वगैरे आपण फॉर्ममध्ये भरलेले हे डिटेल्स चेक करा, ट्रान्झॅक्शन चेक करा आणि एकदा बँकेची खात्री करून घ्या की आमचं बाबा अकाउंट व्यवस्थित चालू आहे का. कारण जर चालू पण नसेल तर पण सरकारने सांगितलं आहे की ज्यांचं अकाउंट तुम्ही बंद केलं असेल तर ते या योजनेसाठी जर त्यांनी अकाउंट दिला असेल तर ते तुम्ही त्वरित त्या अकाउंटला चालू करून द्या, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लगेच पैसे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये येतील. आता याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आल्या असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता. कारण तुमची जोपर्यंत तुम्ही शंका विचारणार नाही तोपर्यंत आपण त्या शंकेवर त्याचं निवारण करू शकणार नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि व्हिडिओ जर आपला आवडत असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.